नमस्कार, तुम्ही सर्वजण कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये, माया अँड सोनाली फॅमिली ब्लॉग. तर आज आपण बनवणार आहोत रव्यापासून आप्पे. तर लागणारं साहित्य: रव्यामध्ये दही टाकून 2 तास भिजवून घेणे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, कोथिंबीर, टमाटे आणि ही चटणीसाठी साहित्य: हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, खोबरं, मीठ, जिरे, फोडणीसाठी हिंग, चवीसाठी मीठ आणि मोहरीची फोडणी. तर सर्वात आधी आपण चटणीची तयारी करून घेणार आहोत. तर हे सर्व साहित्य आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत. तर आपलं हे पीठ, रवा आणि दही छान असं मिक्स झालेलं आहे. तर आपण त्यामध्ये आता कांदा, टमाटी आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते. आपण आप्याच्या भांड्याला तेल लावून घेणार आहोत, त्यामुळे आप्पे चिटकत नाही. तर आपण भांड्याला चारही बाजूनी तेल लावून घेणार आहोत. तर आपण चूल पेटवला आहे. आता भांडं ठेवून घेऊ आणि गरम होण्यासाठी ठेवणार आहोत. आपण आता एक भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. झाकण ठेवणार आहोत. आता आपण पलटी मारून घेणार आहोत. वाटण आता आपलं पाट्या वाटून झालेलं आहे. आता आपण त्याला फोडणी देऊन घेणार आहोत. चटणी करणार आहोत. चटणीला तेल टाकून घ्यायचं आहे आणि कडक तापून घेणार आहोत. मग त्याला मोहरी, जिरेची फोडणी देणार आहोत. मोहरी टाकून घेणार आहोत. तर आपली मोहरी झाली टाकून, आता हिंग टाकणार आहोत. पाट्यावर वाटून घेतलेलं त्यामध्ये टाकून घेणार आहोत.
पाणी टाकून घेणार आहोत. छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. तर आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण पुन्हा आप्पे बनवणार आहोत. आता आपण आप्पे पलटी करून घेणार आहोत. एक बाजू झाली शिजून, आता दुसरी शिजवायची. तर तयार आहे आपले चुलीवरचे आप्पे. तर माई कशी झाली आहे बघ. खूप छान असे खुसखुशीत झालेले आहेत. तर आपले आप्पे खूप छान झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.